तत्पूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये पश्चिम बंगालच्या पारंपरिक वर्क बद्दल आपण माहिती घेऊया आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत काही विशेष एक्सरसाइजेस। सुरुवात करूया या एपिसोडला। भारताच्या उत्तर पूर्वी राज्यांमध्ये सुद्धा विविध साड्यांची, विविध पद्धतीच्या कपड्यांवरच्या कलाकुसरीची किंवा वर्कची एक मोठी परंपरा आहे। पश्चिम बंगालच्या काही विशिष्ट साड्या, विशिष्ट पद्धतीची कापडं आपण नेहमी पाहिलेली आहेत, पण आज आपण पाहणार आहोत पश्चिम बंगालचं खास पॅचवर्क। मृण्मयी आपल्याला याबद्दलच माहिती देते। हाय, मी मृण्मयी अवसड। बाउल हा एक वेस्ट बेंगॉलमधल्या ट्रायबल म्युझिकचा प्रकार आहे। तिथले ट्राईब्स आहेत, तिथली काही कम्युनिटीज आहेत जो ह्या संगीताचा प्रकार तिथे सादर करतात। ह्याच कम्युनिटीचे काही लोक आहेत जे वेगळ्या प्रकारचे कपडे घालताना तिथे दिसतात। जुन्या टाकून दिलेल्या कपड्यांपासून ते इंटरेस्टिंग पॅटर्न्स घेऊन खूप छान पॅचवर्क करतात आणि हे पॅचवर्कला ते बाउलच म्हणतात। त्याचा उपयोग कधी जॅकेट्समध्ये करतात, कधी त्यांच्या कापडांमध्ये करतात। ह्याच कम्युनिटीच्या लोकांकडनं वेस्ट बेंगॉलमधनं बाउलच्या मी काही साड्या करवून घेतल्या आहेत। कॉटनमध्ये आहेत, त्याला रिसायकल केलेला त्याचा बेस आहे। त्याला जुन्या कपडे टाकून दिलेल्या कपड्यांच्या ज्या बारीक चिंध्या कापून त्याचे यार्न्स करून ती साडी बनवण्यात आली आहे। त्याला खेस म्हटलं जातं, जे वेगळे विवर्स बनवतात। त्या खेसच्या साडीवरती हे पॅचवर्क, हे जे बाउल पद्धतीचं जे पॅचवर्क असतं ते करून मी या कॉन्सेप्ट साड्यांना बनवलं आहे। रंग मुद्दाम डीप घेतलेत कारण त्याचा पॅचवर्क खूप रंगांमध्ये आहेत, खूप वेगवेगळे प्रिंट्स आहेत, तर ते खूप बटबटीत वाटू नये म्हणून बेस कलर हा डार्क घेण्यात आला आहे। पण त्यातला जो कलरफुल पॅचवर्कचा फॉर्म आला आहे तो आपल्याला मॉडर्न अर्बन यंग लुकसाठी आपण नक्कीच वापरू शकतो। इथे ही एक साडी आहे, ही वाईन कलरची आहे आणि याच्यावरती हे बाउल असं पॅचवर्क केलं आहे। हा बघू शकता तुम्ही, हा याचा पल्लू आहे साडीचा। ही कॉटन बेस केली आहे साडी। या पल्लूला तुम्ही बघू शकता हे रॅन्डम असे पॅचेस लावलेले आहेत। वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत, त्यातले काही कलमकारी आहेत, काही ब्लॉक प्रिंटेड आहेत, काही हँड पेंटेड आहेत, काहीला वेदिक प्रिंट्स आहेत। असे हे वेगवेगळे फॅब्रिकचे तुकडे हे पॅच केलेले आहेत, ॲप्लिक केलेले आहेत एकत्र याच्यावरती। या साडीला असाच हा काठ बनवला आहे, याच अशाच पद्धतीच्या ॲप्लिक वर्कचा जो पूर्ण साडीभर आहे आणि वरती इथे पदराच्या भागात सुद्धा आपण केलेला आहे। साडी लाईटवेट आहे आणि ह्या रिसायकल्ड यार्न्सचे हे जे वीव केलेले हे यार्न्स आहेत हे ऑल ओव्हर या साडीमध्ये दिसतात आणि याच रंगाचं प्लेन ब्लाऊज पीस सुद्धा बनवलं आहे। हँडवोवन साडीचा प्रकार आहे हा आणि हे प्लेन ब्लाऊज पीसला हे असे काठ देण्यात आले। असाच हा एक डार्क बॉटल ग्रीन कलरचा दुसरा एक सेमच पद्धतीची पण बेस कलर वेगळा करून ही साडी केली आहे। हे रिसायकल्ड यार्नचं वीविंग आहे आणि त्याच्यावरती हे ॲप्लिक आहे। तुम्हाला जर याला अजून सटल लुक द्यायचा असेल तर तुम्ही याच्यावरती स्लीवलेस ब्लाऊज घालू शकता, जे याच्या कुठल्याही एका सॉलिड कलरमध्ये आहे। जसं याच्यावरती तुम्ही ब्लॅक प्लेन स्लीवलेस ब्लाऊज घालू शकता किंवा मरून घालू शकता किंवा ग्रीनच घालू शकता आणि छोट्या भाया करू शकता ज्याच्यानी रंग जास्त वाटणार नाहीत। याला एखाद्या आर्टिस्टिक नेक पीस बरोबर किंवा असे रस्टिक वुडन बीड्सचा सेट असेल ज्याच्यात कानातली थोडी वेगळी असतील, गळ्यातला थोडा हटके असा एक काहीतरी प्रकार असेल जो आर्टिस्टिक असेल, अशा प्रकारच्या ॲक्सेसरीज बरोबर या साड्या तुम्ही क्लब केलात तर स्वतःला एक वेगळा आर्टिस्टिक लुक तुम्ही देऊ शकता। साधारण 3000पर्यंत या साड्यांची रेंज असते। कॉटन बेस असतो, हँडवोवन आहे आणि एक आगळा वेगळा प्रकार आहे, पारंपरिक प्रकार आहे। तर आपल्या साड्या कलेक्शनमध्ये अशी एखादी बाउल साडी तुम्ही ॲड नक्कीच करू शकता आणि मेन म्हणजे लाईट वेट असल्या कारणाने ही जेवढी हेवी दिसते तेवढी ती नेसताना हेवी वाटत नाही, त्यामुळे कॅरी करायला सुद्धा ती सोयीस्कर आहे। तेव्हा बाउल साडी ही वेगळी साडी आहे, जास्त नोंद नाही आहे, असा प्रकार हे आपला एक आपल्या वॉर्डरोबला एक वेगळा ट्विस्ट द्यायला, एक वेगळा आपल्या
आर्टिस्टिक लुक द्यायला आपण नक्कीच वापरू शकतो.